नमस्कार, माझं नाव श्वेता. मी 2 गोंडस मुलांची आई आणि एक लाडावलेली बायको. आज चिल्ड्रन्स डे होता, तर आपल्याला थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा होता. मी त्यांना त्यांच्या नाडी परीक्षणासाठी घेऊन गेले होते. 1 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांचे नाडी परीक्षण होते आणि नाडी परीक्षणाचा असा फायदा असतो, की त्यामध्ये आपल्याला आपलं शरीर समजतं, की ते पित्तदोषक आहे, की अजून कसं आहे, कसं रिॲक्ट करते आपली बॉडी. त्याचं परीक्षण असतं हे सगळं आणि त्यावर ते आपल्याला औषधं वगैरे पण सगळं आयुर्वेदिक वगैरे सजेस्ट करत असतात. आणि नक्कीच सगळ्यांनी एकदा हे नाडी परीक्षण केलं पाहिजे आयुष्यामध्ये. आपली बॉडी आपल्याला माहिती होते आणि काय खायचं, कसं खायचं, किती प्रमाण ठेवायचं किंवा उष्णता आहे किंवा थंड आहे शरीर, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात यामध्ये. मग त्याच्यानंतर तिथून आपण गेलो होतो सरळ आपल्या मम्मीकडे. हे माझं वाड्यातलं घर मला खूप जास्त प्रिय आहे अजून पण. आणि हे मंदिर विशेषतः, कारण हे मंदिर माझ्या वडिलांनी याचं बनवलेलं होतं आणि या मूर्त्याही अजूनही तितक्याच जुन्या आहेत आणि मला माझं मंदिर खूप प्रिय आहे. वाड्यातलं घर आणि वाडा हा पुणेकरांचा खूपच मनाच्या जवळचा कोपरा असतो. आणि मग आज काय मम्मीकडेच सगळं जेवण वगैरे होतं, त्यामुळे घरी काही काम वगैरे नव्हतं आपल्याला आज. तर त्यामुळे आल्यानंतर फक्त ह्यांचीच तयारी होती. मग ती सगळी तयारी करून घेतली. कारण आज आपल्या चक्रीवादळाचा पण काही आपल्याला फोन नव्हता जेवण बनवण्यासाठी. त्यामुळे सगळं एकदम आरामात सुरू होतं आपलं. आणि आईकडे गेल्यावर काही आपण रिकाम्या हाताने येत नाही. तिथे जेवून तिथलाच डबा घेऊन रिटर्न आपण घरी येतो आणि मग आपली बाकीची पुढची तयारी झोपायची चालू झाली होती. आणि हे आपलं ग्रंथ, हा नावाप्रमाणेच ग्रंथ आहे. याला जितका जो वाचेल ना तितकं त्याला ज्ञान मिळेल. हा नाही माहिती, हा हा बाप माणूस आहे माझ्या घरामधला आणि माझा खूप आवडता आहे. आता उद्या आपण चिल्ड्रन्स डे त्यांच्यासाठी छोटंसं सेलिब्रेट करणार आहोत, त्याचं मी तुम्हाला अपडेट देईलच. आणि उद्या एक छान रेसिपी नाश्त्याची मी सांगणार आहे. नक्की बघा व्हिडिओ आणि उद्या भेटूयात. आता बाय.